हॅलो, गुड मॉर्निंग मित्र. हॅव अ गुड डे. कशात? लवकर उठलात ना? वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. टेक अ लिटल ब्रेकफास्ट. ओके. आणि या वाक्याचं बघा. आय हॅव हॅड ब्रेकफास्ट. आय हॅव हॅड ब्रेकफास्ट. मी नाश्ता केलाय. आहे की नाही? सी हॅज हॅड ब्रेकफास्ट. सीचं हॅज आलं, आयचं हॅव आलं, हीचं हॅज येईल मित्र. कळलं की नाही? आय हॅव इटिंग समथिंग. सी हॅज इटिंग समथिंग. असे वाक्य तुम्ही बोलत राहायचे. घरामध्ये पण कोणत्याही संदर्भात बोलायचे आणि त्या शब्दानुसार पुढं वाक्य रचना करायची. आहे की नाही? कर्ता, कर्म, क्रियापद आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय द्यायचं ते. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरी रायटिंगमध्ये इंग्लिश स्पीकिंग कामं आलेले आहे आणि लेटर रायटिंग. बरोबर की नाही? फादरला, मदरला, कुठे पण सिस्टर, फ्रेंड, हेच पत्र लिहा. तुम्हाला भरपूर त्याच्यात आता वाक्यरचना करता येईल. बर्थडे असेल, फेस्टिवल असेल, पिकनिक असेल, नाही का, कुठे जायचं असेल, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, मेनी थिंग्स आर देअर, नाही का. तर इंग्लिशमध्ये भरपूर तुमचं ऑटोमॅटिकली स्पीकिंग होऊ शकतं. आता बघा, हे ड्रॉट आहे. ड्रॉट म्हणजे दुष्काळ. हे पण तुम्हाला दुष्काळचं पण लक्षात आलं पाहिजे की दुष्काळ कसा पडतो, पाणी नाही प्यायला, जनावरांनावर काय परिणाम होतो आणि माणसावर काय परिणाम होतो, झाडं, झुडपं, प्लॅन्ट्स याच्यावर काय परिणाम होतो, हे आपल्याला फक्त इंग्लिशमध्ये यू हॅव टू राईट. यू शुड हॅव टू राईट. मग आता ड्रॉट या ठिकाणी रिझन काय आहे? रिझन तर मोस्ट ऑफ द क्लायमेटच असेल ना. क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज, बदल होतो का नाही वातावरणात. क्लायमेट चेंज फर्स्ट रिझन. दुसरं रिझन आहे स्कॅरसिटी ऑफ वॉटर. स्कॅरसिटी ऑफ वॉटर, पाण्याची कमतरता. ऑलरेडी. नंतर परिणाम काय होतो, इफेक्ट काय होतो ड्रॉटचा? तर एक इफेक्ट होतो, क्रॉप्स आर अनेबल टू ग्रो. परिणाम मग मी सांगितलं का नाही, प्लॅन्ट्स, क्रॉप्स आर अनेबल टू ग्रो. झाडं झुडपांची वाढ होऊ शकत नाही. बरोबर नाही? क्रॉप्स म्हणजे झाडं आर अनेबल टू ग्रो. कॅटल अँड ह्युमन सफर अ लॉट ऑफ ड्यू टू अ लॅक ऑफ वॉटर. कोण सफर करतंय? ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स आर सफरिंग. सफर ए लॉट ऑफ ड्यू टू लॅक ऑफ वॉटर. पाण्याची कमतरतेमुळे ते सफर म्हणजे फेस करते, तोंड देते. क्वेश्चन दुसरा आहे, विच फ्युएल इज युज्ड इन थर्मल पॉवर प्लॅन्ट. फ्युएल, कोणतं फ्युएल वापरतात थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये? थर्मल आलं का तिथं कोल आला, COAL, कोळसा. बरोबर. विच फ्युएल इज युज्ड इन थर्मल पॉवर प्लॅन्ट. इथं आन्सर दिलंय कोल. त्याची कारणे काय? त्याची दोन हे, दे आर मरीन. दे आर मरीन. फ्रेश वॉटर अँड ड्वेलर्स. अशा प्रकारे 2, 2, 4 मार्क झालेले मित्र तुमचे. आणि याच्यात इंग्लिश पण तुम्हाला स्पीकिंग येतं आहे. म्हणजे सायन्समधून सुद्धा इंग्लिशचं डेव्हलपमेंट, अवर नॉलेज डेव्हलप होतं. बरोबर की नाही? आपल्या जे काही ज्ञान आहे त्याचा विकास होतो. कळलं? तर लाईक करा, शेअर करा मित्र हो. हॅव ए गुड डे. राईट सायन्स वहीमध्ये लिहून ठेवायचं लगेच. ओके, बाय. थँक्यू.